आचार्य 90 FM. हॅलो हाय नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FMच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातील अनेक महिलांच्या मुलाखती, अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेत असतो. आणि आजचा आपला सेगमेंट आज की नारी आणि महिला दिन आपण सेलिब्रेट करतोय. मला तर खूप ठामपणे माझं मत आहे की महिलांसाठी कोणताही असा एक स्पेशल दिवस नसतो, कारण येणारा प्रत्येक दिवस हा महिलांमुळे असतो आणि तो त्यांच्यामुळे स्पेशल होत असतो. मी आज एका अशा व्यक्तीला भेटलेली आहे आणि आज अशा व्यक्तीला तुमच्यासमोर इंट्रोड्यूस करते. कला म्हणजे काय हो? कला एखाद्याच्या माणसाच्या नसानसात भिनलेली असते म्हणजे काय, याचं अतिशय मूर्तिमंत उदाहरण ज्यांच्यासोबत मी बसलेली आहे. खरं तर रंगकुंचला आर्ट म्हणून या नावाने त्यांनी त्यांची गॅलरी सुरू केली. त्यांच्या त्या को फाउंडर आहेत आणि खरं तर असं म्हणतात की जर माणसाला कला ही जगायला शिकवत असते आणि असं म्हणून त्यांनी कलेमध्ये हे पाऊल टाकलं आणि आपल्या पॅशनला प्रोफेशन बनवून त्या आज या मार्गावरती पुढे चालत आहेत. तर आज प्रांजल शिंदे मॅडम आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. प्रांजल मॅम, खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. पुढे काही सुरुवात करण्यापूर्वी आज युट्यूबवरती जे लोक हा व्हिडिओ पाहतात त्यांच्या गळ्यामध्ये हा सुंदर, म्हणजे त्यांना या व्हिडिओमध्ये माझ्या गळ्यामध्ये हा एक सुंदर दागिना दिसत असेल. खरं तर हा टेराकोटा ज्वेलरीचा एक पार्ट आहे. आणि टेराकोटा ज्वेलरी म्हणजे काय, तर मुळात मातीपासून, क्लेपासून विविध दागिने बनवले जातात. तर मॅडमची खासियत हीच आहे की मॅडम हे सगळे दागिने बनवत असतात. या व्यतिरिक्त त्या बऱ्याच आर्ट फॉर्म आहेत ज्यामध्ये त्या माहीर आहेत, कुशल आहेत. त्याविषयी पण जाणून घेऊयात. पण आज आपला मेन आणि महत्त्वाचा मुद्दा आहे टेराकोटा ज्वेलरी. खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून ते हे दागिने बनवत आहेत. खूप छान ऑडियन्सपर्यंत ते पोहोचवत आहेत आणि काहीतरी युनिक म्हणून लोकांना सुद्धा हे दागिने जे आहेत ते पसंतीस उतरत आहेत. तर एकंदरीत या सगळ्या विषयावरती आपण जाणून घेणार आहोत. पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. थँक्यू. बरं, मला सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न हाच आहे की कसं सुचलं की आपण टेराकोटापासून ज्वेलरी बनवायची? ऍक्च्युली मेन कसं असतं, माणसाची नाळ मातीशी जोडलेली असते म्हणतात. 100%. तर तसंच काही प्रकारे लहान असताना माझी मम्मी मातीची खेळणी वगैरे बनवायची, तर ते एक अट्रॅक्शन होतं की आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्वेलरीकडे वळण्याचं म्हणजे आम्ही एक्झिबिशन करायचो, बेंगलोरमध्ये एक्झिबिशन होतं. तर एका लेडीच्या गळ्यामध्ये मी बघितलं की काहीतरी युनिक दिसतंय. तर मी जाऊन त्यांना विचारलं की काय हा प्रकार काय आहे ज्वेलरीचा. तर त्यांनी सांगितलं की असं असं टेराकोटा आहे. तर मी ते खूप वर्षापूर्वी 10-15 वर्षापूर्वी आय थिंक आमचं एक्झिबिशन झालेलं तेव्हा मी बघितलं. मग तिथं त्यावेळेपासून माझं सर्च मोहीम चालू झाली की हे कसं बनवलं असेल, उत्सुकता की काय प्रकार आहे, हा कसा बनवला जातो. मातीपासून दागिने हा खूप वेगळा प्रकार आहे. मेन म्हणजे मी एकदम छोट्या खेड्यातून आलेली मुलगी आहे. चांगला प्लॅटफॉर्म मुंबईमध्ये आल्यामुळे मिळाला, आर्टमुळे खूप चांगला प्रेझेन्स मिळाला. तर तिथून स्टार्ट झालं. मग माझी उत्सुकता वाढत गेली. मग एक्सप्लोरिंग चालू झालं. मग एका ठिकाणी वर्कशॉप असं अटेंड करत मग त्यातून एक्सप्लोर करत गेले. आणि आर्ट म्हणजे माझा जीव की प्राण आहे. म्हणजे मी जगू नाही शकत आर्ट नसेल तर मी नाही, असा प्रकार आहे माझा. तर तिथून स्टार्ट झालं. तर ती जर्नी आताच पुढे चालूच आहे. नक्कीच. आणि जसं तुम्ही म्हणालात की एका एक्झिबिशनमध्ये हे तुम्हाला कळलं की काहीतरी युनिक आहे आणि मग तुम्ही त्याच्यावरती R&D केलं, रिसर्च केला, बराच रिसर्च केला. पण शेवटी आफ्टर ऑल युअर क्रिएटिव्हिटी डज मॅटर. म्हणजे आपण काय प्रकारची क्रिएटिव्हिटी करतोय किंवा माझ्याकडे काय स्किल आहे आणि मला ते मी लोकांपर्यंत कसे पोहोचवते, अजून लोकांच्या आवडीचं जास्तीत जास्त काय बनवते, हे सुद्धा खूप मॅटर करतं. तुम्हाला काय, म्हणजे जेव्हा तुम्ही सुरुवात केली टेराकोटा ज्वेलरी बनवायला, सगळ्यात पहिलं ऑर्नामेंट काय बनवलं होतं? सगळ्यात पहिलं ऑर्नामेंट मी गणपती बनवलेला. गणपतीचा सेट बनवलेला की वेगळं काहीतरी बनवायचं. म्हणजे ज्वेलरी आहे टेराकोटामध्ये भरपूर मी पीसेस, भरपूर R&D केली. त्याच्यामधून मी असं ठरवलं की माझं एक काहीतरी युनिकनेस ठेवायलाच हवा की जे वेगळं असेल, कम्प्लीट वेगळी ज्वेलरी असेल आणि ती ओळखली जाईल की रंगकुंचला प्रांजलची ज्वेलरी ही आहे. म्हणजे कोणीही घातला, कोणीही कुठेही बघितलं माझ्या रंगकुंचला असेल. तर तिथून स्टार्ट झाली. मोस्टली माझी ज्वेलरी टेम्पल ज्वेलरीच असते. खूप सगळे देवताच येतात, म्हणजे मोस्टली देवीच बनवते. जसं
ह्याच्यामध्ये सरस्वती असेल, महालक्ष्मी सगळ्या असतात. मी कोल्हापूरचे आहे त्यामुळं कोल्हापूरची अंबाबाई मला खूप म्हणजे जीवाभावाचा जीवाभावाचा विषय आहे. तर ती ज्वेलरी तरी मी अजून बघितली नव्हती. म्हणजे गोल्ड मध्ये पण असेल तर लक्ष्मीच असते. तर मी महालक्ष्मी सेट बनवला. तो खूप 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 त्याला चांगला रिस्पॉन्स आहे. म्हणजे प्रत्येक एक्झिबिशन असू दे किंवा एनी टाइम तो माझ्याकडे सोल्ड आउटच असतो. माझ्याकडे अवेलेबल असत नसतात, ते कंटिन्यू बनवतच असते मी. तर परत दसऱ्यामध्ये नवदुर्गाचं कम्प्लीट मी सिरीज बनवते. तर तो पण सोल्ड आउटच होतो. आणि दरवर्षी माझे प्रत्येक वर्षी वेगळे वेगळे सेट्स असतात. प्रत्येक एक्झिबिशनमध्ये असू दे किंवा काही असू दे माझं कम्प्लीट वेगळंच कलेक्शन असतं. म्हणजे तीच डिझाईन रिपीट होत नाही, पण मोस्टली जी महालक्ष्मी आहे ती कंटिन्यू चालू आहे. मी बनवते कारण ऑन पब्लिक डिमांड ती तुम्हाला बनवावी लागते. आणि आता मी जस्ट महाशिवरात्रीच्या वेळेला शिवाचं एक बनवली ज्वेलरी. तर ती पण छान रिस्पॉन्स मिळेल त्या ज्वेलरीला असं नक्कीच, फॉर शुअर. सो बेसिकली ही सुरुवात झाली आणि मग त्यानंतर तुम्ही रिसर्च केले. बट टेम्पल म्हणजे टेराकोटा ज्वेलरी जर म्हटलं तर कुठेतरी मग काहीतरी एक बेसिक प्रकार ठरलेले असतात. पण आता आपण इकडे बघितलं तर आपण काही बेसिक सॅम्पल्स इथे आणले तुम्ही. तर यामध्ये सुद्धा मला इतकी व्हरायटी दिसते. मग ते टेम्पल ज्वेलरी असू देत किंवा मी आता गळ्यामध्ये एक ठुशीचं कॉम्बिनेशन घातलंय, त्याला तुम्ही काहीतरी वेगळी व्हरायटी केलेली आहे. किंवा रेग्युलर बेसिसवरती आजकाल ऑफिस वर्किंग वुमेनसाठी किंवा गर्ल्ससाठी मग त्यांना पण ते सूट होईल. म्हणजे ही ज्वेलरी मला असं वाटतंय की जी तुमची रेग्युलरची ज्वेलरी आहे ती ज्वेलरी तुमची 25 वर्षाची मुलगी वेअर करू शकते आणि ती ज्वेलरी तुमची 50 वर्षाची लेडीज, 60 वर्षाची लेडीजही ती वेअर करू शकते. सो कुठेही दागिने बघितल्यानंतर अगं हे मला सूट होईल का किंवा माझ्या वयानुसार हे जाईल का असा प्रश्न येत नाही. मुळात हे माझं ऑब्झर्वेशन आहे. तर तुम्ही तो काय पॉइंट ऑफ व्ह्यू डोक्यात ठेवून याच्यामध्ये माझ्या मिस्टरांची म्हणजे योगेश शिंदेची खूप छान प्रकारे ते स्वतः MBA केलेलं आहे. त्यामुळे त्यांना तो एक दृष्टिकोन आहे की मार्केटमध्ये काय बनवलं पाहिजे, काय केलं पाहिजे. तर ते मला प्रत्येक वेळेला गाईड करत असतात. आणि मी माझं कोणताही पीस बनवला तर मी सगळ्यात पहिला म्हणजे क्वालिटी चेक जो म्हणतो तो त्यांच्याकडून अप्रुव्हल आलं की हा हे चांगलं होणार असंच. तर ते आहे की मग ते ऑफिसमध्ये त्यांनी खूप कॉर्पोरेट वर्क, मी इतकं नाही केलं. मी NGOs आणि हे ह्याच्याशीच कनेक्टेड आहे जास्त. मी केलं म्हणजे माझा डिप्लोमा झालाय. मी ॲनिमेशन मध्ये होते. रिलायन्स डिजिटल मीडियामध्ये मी 1-1.5 वर्ष काम केलं, पण मला ते नाही सूट झालं. कारण बाय नेचर मी आर्टिस्ट आहे. ते होत होतं की त्याच्या कलेपासून आर्टपासून लांब नाही राहू शकत. क्रिएटिव्हिटी मध्ये कुठेतरी क्लॅशेस व्हायचे. माझं बॉस आणि ह्याचं थोडं व्हायचं की असं नाही. मग मी एक दिवस माझ्या मिस्टरांना सांगितलं की मला नाही करायचं, हे माझं नाही, हा माझा पोर्ट्रेट नाहीये. तर ते म्हणाले तुला जे आवडतं ते चालू कर प्रांजल. तर ते आहेत त्यांना. मग ते मला कम्प्लिटली सांगत असतात की तू असं असं कलेक्शन बनव. म्हणजे ते एक जस्ट पॉइंट देतात की बघ असं तू करू शकतेस. आता मग अजून हे थोडे मोठे वाटतात. मग आणि कसं एक्झिबिशन्स केल्यामुळे भरपूर लेडीजना भेटते. प्रत्येकाचं आउटपुट असतात. मग ते आउटपुट प्रत्येक वेळेला मी कलेक्शनमध्ये ऍड करत जाते. ते जे त्यांचे इनपुट आउटपुट जे असतात ते मी सगळं ऍब्सॉर्ब करते. त्या वेळेला पॉइंट्स काढते. नेक्स्ट मग इम्प्रूव्हाइज करत जाते की मग हे असं बनवायला पाहिजे. मग आता खूप साऱ्या लेडीजचं असं आहे की आम्ही आता मोठे नाही वापरत, आम्हाला थोडे मिनिमलिस्टिक पाहिजे, छोटे हवे, तू अजून छोटे बनव. तर मग आता मी ते करत जाईन कलेक्शनमध्ये. कारण खूप सारे क्लायंट माझ्याकडे 10-12 वर्षापासून जोडलेले आहेत. तर त्यांच्यामध्ये आता ते कसं त्यांचे एजिंग होत चालले. तर ते म्हणतात की आम्ही आता हे एवढे हेवी नाही घालू शकत प्रांजल, पण आम्हाला हवं आहे. तर तू हे असं लाईट वेट कर. नाही, ऍक्च्युली टेराकोटा ज्वेलरी लाईट वेटच असते. म्हणजे इव्हन तुम्ही कितीही मोठा झुमका घातला किंवा आपण वेट केलं तर जी मेटलची ज्वेलरी असते त्याच्यापेक्षा ही अर्ध्यालाच भरेल इतकं वेट असतं. कम्प्लीट लाईट वेट. असं वाटणारच नाही की तुम्ही इतका मोठा हेवी सेट घातलाय किंवा झुमके घातलेत. दिवसभर तुम्ही घातलं तरी काही होणार. आणि सगळ्यात मोस्ट याचं इम्पॉर्टंट गोष्ट आहे की अँटी अलर्जिक आहे. येस, ऑफकोर्स. काहीच नाही. आपली माती जेन्युइनली. आणि त्या फिलिंग्स कुठेतरी त्या आपल्या जोडलेल्या असतात. ती एक आपण म्हणजे तुम्ही सुरुवातीलाच तो शब्द वापरलाच की आपली नाळी आपल्या मातीशी जोडलेलीच असते. आणि त्याच्यातून ही इतकी साकारलेली सुंदर क्रिएटिव्हिटी आहे. मॅम, थोडासा वेगळा प्रश्न हा आहे की ॲज पर माय ऑब्झर्वेशन किंवा जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही मोस्टली डिझाईन्स रिपीट नाही करत,
ही इतकी क्रिएटिव्हिटी कशी म्हणजे सुचत जाते तुम्हाला? कारण म्हणजे देवाची देणगी असेल असं म्हणतात माझे मिस्टर, काय म्हणतात माझे मम्मी पप्पा सगळेच म्हणतात की तुला ते म्हणजे जन्मताच आहे तुझ्यात, की तुला असं वेगळं काही लागत नाही. पण असं असतं की एकदा बसलं ना की तीच डिझाईन माझ्याकडून रिपीट नाही होत, किंवा मला आठवत पण नाही की मी काय बनवलं असेल. प्रत्येक वेळेला नवीन कलेक्शन असतं, नवीन सगळं वेगळं वेगळं असतं. म्हणजे इव्हन क्लायंट जरी आला किंवा कस्टमर आला तर म्हणतात की तुझ्याकडे काय चूज करायचं ह्याच्यामध्ये कन्फ्युजन असतं, की प्रत्येक सेट तुझा वेगळा असतो आणि चांगला कॉमन असं काही नाहीये. काही नाहीये किंवा कुठे बघितलं नाहीये. तर मग जेव्हा पण माझं एक्झिबिशन असतं, किंवा मी मोस्टली नॉर्मली जास्त एक्झिबिशन करते, वर्षातून 2 ते 3च असतात माझे, तर क्लायंट माझी वाट बघत असतात तिथे की प्रांजली येईल आणि काय वेगळं बनवेल, तर ते असतं. बरोबर. क्या बात आहे. नाही मॅम, खरं जेन्युनली, कारण खूप युनिक डिझाईन्स आहेत, खूप युनिक कलेक्शन आहे. हे तरी माझ्याकडे मला असं वाटतं बेसिक कलेक्शन तुम्हाला दिसतंय, पण रंगकुंचला आर्ट्स या इंस्टाग्राम पेजवरती तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळणार आहेत. आणि अजून एक सगळ्यांसाठी गोड सरप्राईज आहे, ते तुम्हाला मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे कळेल. पण मॅम त्यातपूर्वी मला जेन्युनली असं वाटतं की तुम्ही हे जे काही नवीन नवीन दागिने बनवत असता, असं तर तुम्ही स्वतःला बिझी ठेवता. आपण प्राइसच्या बाबतीत बोलूयात, कारण आजकाल म्हणजे पीपल डोंट नो की याच्या मागे किती वेळ लागलेला आहे. आपण एखाद्याला आपली कॉस्टिंग सांगितली, प्राइस सांगितली की अरे हा 2000चा आहे, हा 3000चा आहे, किंवा हा इतका कॉस्टली का वाटतोय. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की असं म्हणतात ना की एखादी गोष्ट ज्या वेळेला घडते खूप वेळा ती खरंच भाजून येते. तर एखादा दागिना बनवण्याची जी मागची प्रोसेस आहे ना ती काय असते. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपल्याला हा छोटा एक सेट बनवायचा आहे, तर त्याच्या मागची प्रोसेस, होल प्रोसेस कशी असते टेराकोटा ज्वेलरीची? ऍक्च्युली टेराकोटा म्हणजे क्ले असतो, रॉक क्ले असतो. तो क्ले आणून म्हणजे त्याचं मळण्यापासून चालू होतं. क्ले आम्ही नदीतून काढतो, तो गाळला जातो, गाळून झाल्यानंतर मग तो पूर्ण पाण्याच्या फॉर्ममध्ये असतो. त्यानंतर त्याला सुकवायला 3 ते 4 दिवस सुकवण्यासाठी जातो. मग तो क्ले एक चांगली थिकनेस यावी लागते ज्वेलरीसाठी जी लागते, त्यामधून मग पूर्ण बनवण्यासाठी मग लाटणं, कट करणं, मग डिझाईन करणं, हे याच्यासाठी 1 दिवस गेला. त्यानंतर 3 दिवस सुकण्यासाठी जातात. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मुंबईमध्ये ते 2 दिवसात होतं. प्लस बेकिंगसाठी मी मोस्टली 1000-1200 सेल्सिअस डिग्रीपर्यंत त्याला बेक करते. तर 2 ते 3 दिवस तो भट्टीमध्ये राहतो. ते 3 दिवस बनवण्याची प्रोसेस, 3 ते 4 दिवस, असं टोटल 10 दिवस जातात. त्यानंतर पेंट करणं, पेंट केल्यानंतर परत ते सुकतो लगेच. ॲक्रेलिक असल्यामुळे सुकतं, त्याला प्रॉब्लेम नाहीये. पण ओवणं, मणी, हे ते सगळं आणि प्रत्येक मण्याला कलर करणं. बरोबर. कारण जे बीड्स आहेत ते सुद्धा हँडमेडच आहेत, त्याच्यामध्ये कोणतंही मशीनवरती यूज केलेलं नाही. कारण ह्याच्यामध्ये होतच नाही, तुम्ही काय मशीननं करणार आहे. बरोबर. आणि डिझाईन्सच इतके आहेत, व्हरायटीज इतके आहेत, मशीन्स तरी कुठल्या असणार ना. ते आहे. कारण साचा एक असू शकतो, दुसरा आपण साचा आणू, असे किती साचे आणणार ना आणून. म्हणजे हे हाताच्या साच्यातून घडलेले जर असतील म्हणून इतक्या व्हरायटी आहेत. जेन्युनली मी सांगते, कारण माझ्याकडे जर मशीन आहे तर मी त्याच्यात टाकले 10-12 पीस निघाले, इट्स व्हेरी कॉमन. हो. सो म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एक दागिना जो आपल्या समोर दिसतोय त्याच्या मागे ही तब्बल इतक्या दिवसांची मेहनत आहे. पण त्यातही सगळ्यात अवघड म्हणजे पेशन्स आहे. हो, ते असणं फार गरजेचं आहे. ऍक्च्युली आवड असेल तर ते पेशन्स काही मॅटर नाही करत असं मला वाटतं. कारण मला खूपच आतून आवड आहे आर्टची, त्यामुळे मला आवडतं ज्वेलरी करायला. म्हणजे कसंही काहीही असू दे, कितीही हे असेल तर दिवसातून एक तरी दागिना बनवल्याशिवाय माझा दिवस जात नाही. म्हणजे हे असं पाहिजे, जेन्युनली हे असं पाहिजे की मला आवड आहे आणि मी माझ्या कलेपासून लांब जाणार नाही. आणि आवड असली की सवड निघतेच. बरं, मला सांगायला आवडेल की मॅडमना 10 महिन्यांची एक छोटी बेबी आहे. सो आपल्या बाळाला बघत ते हे इतकं छान करतायत. सो हॅट्स ऑफ टू यू, युअर फॅमिली. मी सरांचं फार कौतुक करेन, कारण असं म्हणतात की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक पुरुष असतो, एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. पण आय कॅन प्राऊडली से की एका यशस्वी स्त्रीच्या मागे नाही तर सोबत एक पुरुष असावा लागतो, आणि ते तुमच्या सोबत आहे. टचवूड. आणि थँक्स टू योगेश सर की त्यांची खूप इन्व्हॉल्वमेंट त्यांनी इतकी दाखवली आहे. आणि म्हणजे लग्न झाल्यापासूनच की तुला जे आवडतं ते कर.
म्हणजे मला आर्टमध्ये काही करता येत नाहीये, माझा जॉब आणि प्लस रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, पण तुला तुझी पॅशन जगायची आहे तर तू कर. म्हणजे आहे मी सोबत. म्हणजे मी कल्पित सरांसोबत NGO मध्ये करायचे ना, तर ते तेव्हा पण म्हणायचे, म्हणजे ऑफिसमधून वेळ काढून की मला तिथे पोहोचायचं आहे, मग आतमध्ये जायचं नाही, मी येतो सोडायला. कॅमेरा सर आहेत. तर हे आहे. आणि आता म्हणजे नभा माझी 10 महिन्यांची जी मुलगी आहे तिचं पण, की काही इव्हेंट असेल किंवा काय असेल, मला जायचं असेल तर मी थांबतो, तू जा कर. म्हणजे हे जे सपोर्ट आहे तो खूप मोठा आहे आणि त्यांचा सपोर्ट माझ्यासाठी खूप चांगला सपोर्ट आहे त्यांचा. असा सपोर्ट केला तर नक्कीच प्रत्येक स्त्री ही पुढे जाईल. मॅम, या व्यतिरिक्त जसं तुम्ही रंगकुंचला सुरू केलं, या ज्वेलरी बनवायला सुरू केलं, सुरुवातीला कसा रिस्पॉन्स मिळाला आणि आता इतक्या वर्षांमध्ये आता कसा प्रतिसाद मिळतोय, कसा रिस्पॉन्स आहे? खूप छान प्रतिसाद आहे. म्हणजे स्टार्टिंगला मी तर पेंटिंगच करायचे. ज्वेलरीची सुरुवात पेंटिंग वरती करत होते मी. ऍक्च्युली 3D ज्वेलरी पेंटिंग वरती बनवायचे. नंतर मग ह्याच्यामध्ये पाऊल टाकलं, तर पेंटिंग पण चांगले सेल होत होते आणि प्लस ज्वेलरी, दोन्हींचं कॉम्बिनेशन चांगलं आहे. म्हणजे ज्या आपल्या कॉमन लेडीज आहेत त्यांच्याकडून तुम्हाला कशा प्रकारचे प्रतिसाद मिळतात? छान प्रतिसाद आहे, मिळतो. म्हणजे ऑफकोर्स, कारण हे युनिक आहे. ऑर्डर्स रेग्युलर ऑर्डर्स असतात. तुम्ही आता ऑनलाईन डिलिव्हरीज करताय? हो, ऑनलाईन डिलिव्हरीज आपली पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्ड डिलिव्हरीज होतात. बाहेर पण भरपूर बाहेरचे कस्टमर्स आहेत, US UK इकडचे सगळे, तर सगळीकडे आपण डिलिव्हरीज करतो. क्या बात आहे. मॅम, या सगळ्यांमध्ये बाकी अदर फॅमिली मेंबर्स, त्यांचा कसा रिस्पॉन्स तुम्हाला मिळालाय? छान, सगळे हेल्पफुल आहेत. क्या बात आहे. म्हणजे काही नाही, तुला आवडतं तर तू कर, असं कोणाचं काही हे नाहीये. आणि म्हणजे कौतुक असतं त्यांना प्रत्येक दागिना बघितला. म्हणजे माझे इनलॉज आले, कधी आले तर ते म्हणजे माझ्या सासूबाई तर बघत असतात, हे तू बनवलंस का, हे मग माझ्यासाठी एक दे, असं तसं असतं त्यांचं. म्हणजे चांगलं रिस्पॉन्स. सो सपोर्टिव्ह, म्हणजे काही प्रॉब्लेम नाहीये फॅमिलीकडून, म्हणजे दोन्हीकडून पण. क्या बात आहे. मॅम, खरं तर मला असं वाटतं आपल्या गप्पा ह्या संपणाऱ्या नाहीये, कारण आर्ट विषयी इतकं आहे बोलायला, आपण बरेच बोलू शकतो. पण तुमचं असं झालंय का की तुम्ही नेहमी काहीतरी खूप युनिक केलंय आणि तो तुम्हाला खूपच आवडलेला आहे पार्ट, किंवा तो दागिना असं खूप आवडलेला आहे, असं कधी होतं तुमचं? हो, भरपूर वेळा होतं माझं तसं. मग मी मिस्टरांना सांगते की मला हा विकायचा नाहीये, म्हणजे मला ठेवायचा आहे. तो प्रत्येक वेळेला असं काय करणार आहे? तर होतं, खूप वेळा होतं. माझा एक विठ्ठलाचा सेट मी बनवलेला एका क्लायंटसाठी, तो मी घेऊन नाही आले, नेक्स्ट आले तर घेऊन येईन. तर त्यातला मी एक ठेवलाय माझ्यासाठी की नाही, हा मी बनवलाय ना तर हा माझ्यासाठी राहू दे म्हणून. तर होतं, खूप वेळा होतं. आणि कसं एखादा दागिना म्हणण्यापेक्षा प्रत्येक पीस बद्दल तसंच असतं की आपण एवढं जीव ओतून करतो सगळ्या गोष्टी, तर प्रत्येकच पीस माझा असं जीवाभावाचा असतो की म्हणजे मी ते जर क्लायंटला जरी दिले तरी त्यांना सांगते तुम्ही व्यवस्थित यूज करा, त्याला व्यवस्थित. इट्स लाईक अ बेबी फॉर यू. म्हणजे रंगकुंचला आमचा दोघांचा बेबीच आहे तो. सिरियसली 15 वर्ष पहिला बेबी तो आहे आणि नंतर नभाय. क्या बात आहे. म्हणजे मला हेच, तुम्ही आता इतकं भरभरून बोलताय, तुमच्या कलेविषयी तुम्ही बोलताय, तुमच्या आर्ट विषयी, आणि त्यातून ते कळतंय की तुमचं तुमच्या कलेवरती किती प्रेम आहे. मॅम, बरेच आर्टिस्ट असे आहेत ज्यांना पुढे यायचंय, स्वतः काहीतरी करायचंय. आपण महिलांविषयी बोलूयात. बऱ्याच महिलांना असं होतं की लग्नानंतर मी माझं पॅशन कसं फॉलो करू, मी माझ्या आवडीच्या गोष्टी कशा बनवू, किंवा मला एखादी गोष्ट आवडते तर मी त्याच्यातून स्वतःसाठी कसं काही कमवू शकते, मी स्वतःच्या पायावर कशी उभी राहू शकते. तर अशा सगळ्या महिलांना तुम्ही काय मेसेज देणार? सगळ्यात महत्त्वाचं, लग्नानंतर टाइम नाही मिळत असं जे बोलतात, पण असं काही नसतं. तुम्ही टाइम व्यवस्थित मॅनेज केला तर होऊ शकतं. प्रॅक्टिस, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट असतं की तुम्ही प्रॅक्टिस आणि कंटिन्युटी किती ठेवताय तुमच्या कामामध्ये, ते इम्पॉर्टंट असतं. तुम्ही टाइम मॅनेजमेंट करा व्यवस्थित, त्याच्यातून वेळ मिळतं. आता मला खूप जणांनी म्हटलेलं की जेव्हा बेबी झाला होईल किंवा झाल्यानंतर की तुला तर हे वेळ नाही मिळणार. म्हणजे इव्हन माझे घरचेही म्हणायचे की तुला नभातून वेळ नाही मिळणार. पण मला असं, मी 1-2-3 महिने तिचं सगळं टाइम बघितलं की ही किती वेळ झोपते, काय झोपते, सगळं टाइम स्लॉट व्यवस्थित केला. मी 2 महिने कंटिन्यू तिच्यासोबत राहिली. 3rd मंथपासून मी स्वतःचं काम करायला चालू केलं.
असं काही नाही, एक्सक्युजेस द्यायला गेलं तर भरपूर भरपूर excuses आहेत. असतात. हां. त्यामुळे म्हणजे इव्हन माझ्याकडे येतात ना त्यावेळेला म्हणतात की आम्ही करत होतो पण असं असं झालं मुलांच्यामुळे. पण नाही, तुम्ही हे एक्सक्युजेस देताय असं वाटतं. कारण तुमच्यामध्ये पॅशन असेल, त्याच्याबद्दल प्रेम असेल, जिव्हाळा असेल तर त्याच्यात टाइम निघतो. कारण फॉर शुअर. मला असं वाटत होतं की मे बी असेल बाळ झाल्यानंतर करता येत नसेल किंवा काही वेळ मिळत नसेल, पण असं काही नाहीये, करू शकतो आपण. असं काही नाहीये की बाळाला आपण 24 तास बघत बसतो किंवा काय. 1-2 तास आपण काढून व्यवस्थित आपण आपल्या आवडी निवडी जपल्याच पाहिजेत. प्रत्येक स्त्रीनं जपलंच पाहिजे ते. बरोबर. म्हणजे 100%. कसं ब्लेम करत राहिलं तर ते ब्लेम करतच राहतो हा. आपण. पण त्यातून वेळ काढलं की होऊन जाईल, काही नाही. खूप छान मेसेज जे त्यांनी फील केलंय, जे त्यांनी अनुभवलेलं आहे, याच त्या गोष्टी इथे आहेत. आणि मगाशी मी म्हणाले की एक गुड न्यूज आहे तुमच्या सगळ्यांसाठी. तर बऱ्याच वेळेला असं होतं की रंगकुंचलाची ज्वेलरी खूप छान आहे, खूप ऑप्शन्स आहेत, पण मग मला याच डिझाईनचा दागिना बनवून हवाय. तर तुमच्या सगळ्यांसाठी गुड न्यूज हीच आहे की रंगकुंचला त्यांची ऑफिशियल वेबसाईट लवकरच लॉन्च करते. सो स्टे ट्यून अँड कनेक्टेड विथ रंगकुंचला. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की मम्मी माझी मला ज्वेलरी तर इतकी सुंदर आहे, पण प्रत्येक वेळेला आपण मॅम पर्यंत पोहोचणं, फोन थ्रू पोहोचणं किंवा स्टॉल्स थ्रू पोहोचणं, व्हिजिट करणं, हे प्रत्येक वेळेला पॉसिबल होत नाही. त्यामुळे तुम्हाला आता धावत जाण्याची गरज नाहीये. तर रंगकुंचला तुमच्याकडे तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सो डेफिनेटली रंगकुंचला ही वेबसाईट लवकरच लॉन्च होईल. त्याबद्दल मॅम त्यांच्या ऑफिशियल इंस्टाग्रामवरती तुम्हाला अपडेट्स देतीलच. त्यामुळे मला असं वाटतंय जे दागिने प्रेमी आहेत, ऑर्नामेंट ज्वेलरी त्यांना आवडते, त्याच्यात त्यांना टेराकोटा ज्वेलरी आवडते, तर त्यांच्यासाठी ही डेफिनेटली चांगली गुड न्यूज, खुशखबर आहे. मॅम, खरं तर दागिने आणि तुमचं त्याच्यावरती असणारं प्रेम आणि तुमचं आर्ट, आय कॅन सी युअर पेंट वर्क. कारण तुम्ही आज साडी जी वेअर केलेली आहे त्यावरती सुद्धा हे नक्षीकाम आणि हे जे काही तुम्ही रंगकाम केलेलं आहे ते तुमच्या हाताने केलेलं आहे. सो हे सगळ्या ज्या कला आहेत या तुम्हाला मला असं वाटतं तुमच्या चेहऱ्यावरती मला एक जे मानसिक समाधान दिसतंय त्याच्या मागचं रिझन तुमची कला आहे. सो ते तुम्ही करताय, त्यामुळे कुठेतरी तुम्ही इतकं आनंदी जीवन जगताय असंच मला वाटतंय. सो तुमच्या आयुष्यामध्ये कलेच्या माध्यमातून अशीच भरभराट होत राहो अशा शुभेच्छा तुम्हाला देते. आणि पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार, कारण तुम्ही वेळ काढून आज ते आवर्जून आलात. आणि तुम्हाला थँक्यू कोमलजी की तुम्ही बोलवला मला इथे, एवढी छान ऑपॉर्च्युनिटी दिली. म्हणजे माझी कला लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत झाली, मला खूप चांगला प्लॅटफॉर्म दिला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच प्रांजल मॅम. योगेश सरांचेही मनापासून आभार की आज ते आवर्जून इकडे आले तुमच्यासोबत. ही इज बिहाइंड कॅमेरा. आपण सरांशीही नक्कीच पुढे काही सेगमेंट्समध्ये आपण सरांनाही बोलतं करू. सरांशी छान आपण मुलाखत नक्कीच तुमच्या सगळ्यांसाठी मी घेऊन येईन, कारण सर इंटू फ्रॉम मॅनेजमेंट बॅकग्राऊंड. सो आपण नक्कीच त्यांच्याशी आपण छान मुलाखती त्यांच्या बरोबर आपण घेणार आहोत, तर त्याही तुम्हाला ऐकता येतील. तर श्रोते हो, आपली ही आजची विशेष मुलाखत ही तुम्हाला कशी वाटली, हा गप्पांचा सिलसिला कसा वाटला, टेराकोटा ज्वेलरीबद्दल तुमचं काय मत झालंय, या सगळ्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. पण अशाच अपडेटसाठी स्टे ट्यून अँड कनेक्टेड आणि आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. मी अजय कोमल प्रांजल मॅम सोबत इथेच तुमची रजा घेते.